हॅलो फार्मासिस्ट, आज आपण डिस्कस करणार आहोत नवीन वॅकन्सी आलेली आहे फार्मासिस्टची, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मोहालीमध्ये वॅकन्सी आलेली आहे। तर त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करूया। तर ते बघू शकता तुम्ही, फार्मासिस्ट वॅकन्सी आहे, कोड आहे त्याचा 5 आणि एक वॅकन्सी असेल आणि जनरलमधून ती भरली जाईल। आणि जे पे स्केल आहे तुम्ही बघू शकता 43,800 पर मंथ हे पे स्केल असेल। तर हे खूप चांगलं पे स्केल आहे मंथली। तर आपण डिस्कस करूया काय काय त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन एज लिमिट काय काय आहे ते बघूया आपण। ओके, तर इथे बघू शकता तुम्ही फार्मासिस्ट वॅकन्सी आहे आणि जे नंबर पोस्ट आहे 1 आहे आणि जनरलमधून असणार आहे। तर कोणतेही स्टुडंट त्याच्यासाठी अप्लाय करू शकता। आणि जे एज लिमिट आहे ते काय आहे 33 इयर्स आहे। अप टू 33 इयर्स स्टुडंट कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट। आणि याच्यामध्ये जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर त्याच्यासाठी रिक्वायर्ड आहे बी फार्म स्टुडंट अप्लाय करू शकतात, बी फार्म स्टुडंट। आणि याच्यासोबतच आहे तर जे रजिस्टर फार्मासिस्ट रिक्वायर्ड आहेत, रजिस्टर फार्मासिस्ट आर एलिजिबल फॉर दिस पोस्ट। याच्यासोबत आणखी काय इथे रिक्वायर्ड आहे, एक एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे। तर काय एक्सपिरियन्स पाहिजे तर मिनिमम 5 इयर्स एक्सपिरियन्स पाहिजे, 5 इयर्स एक्सपिरियन्स पाहिजे ॲज अ फार्मासिस्ट म्हणून। आणि 50 बेड असलेल्या हॉस्पिटलमध्ये तुमचा तो 5 इयर्सचा एक्सपिरियन्स हवा आहे। किंवा तुम्ही जे गव्हर्मेंट किंवा सेंट्रल गव्हर्मेंटचं जे हॉस्पिटल्स आहेत तर तिथं ॲज अ फार्मासिस्ट म्हणून तिथला एक्सपिरियन्स हवा आहे तुम्हाला। तर हे झालं तुमचं रिक्वायरमेंट फॉर दिस पोस्ट। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे फॉर्म कधीपर्यंत भरू शकता तुम्ही, तर लास्ट डेट आहे फॉर्म फिल करायची 25/9/2024 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता। त्याच्यानंतर काही रूल्स आहेत फॉर्म भरण्यासाठीचे, ते तुम्ही बघू शकता। मी PDF तुम्हाला शेअर करते। त्याच्यानंतर आहे तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही, इथे लिंक दिलेले आहे फॉर्म फिल करण्यासाठी। तर 25/9/2024 पर्यंत तुम्ही काय करू शकता, 5 वाजेपर्यंत फॉर्म फिल करू शकता। आणि हे खूप चांगलं अपॉर्च्युनिटी आहे, कारण की याच्यामध्ये जो मंथली पे स्केल आहे तो खूप चांगला आहे, 43,000 आहे। सो ज्यांना फिल करायचं आहे तर त्यांनी फिल करू शकता। ओके, ज्यांना एक्सपिरियन्स वगैरे आहे तर त्यांनी तो फिल करू शकता, कारण की याच्यामध्ये खूप चान्सेस आहे तुमचं सिलेक्शन होण्याची। ठीक आहे, थँक्यू।